नमस्कार मंडळी. तर बीड जिल्ह्यामध्ये अजून एक जणाची निर्घृण हत्या झालेली आहे आणि ही घटना पाहून तुमच्या काळजाला नक्कीच पाझर फुटेल अशी धक्कादायक घटना बीड जिल्ह्यामध्ये अजून एक घडलेली आहे. तर विकास बनसोडे याला बेदम मारहाण करत या तरुणाचा जीव गेलेला आहे. तर भाऊसाहेब क्षीरसागर याच्या वाहनावर ट्रक चालक म्हणून हा विकास बनसोडे काम करीत होता. परंतु त्याचे प्रेम संबंध त्या क्षीरसागराच्या मुलीसोबत असल्यामुळे हे त्याला माहिती होताच त्यानं या तरुणाला बेदम मारहाण करीत 2 दिवस डांबून ठेवलं आणि या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. 2 दिवस अमानुषपणे त्याला मारहाण करण्यात आलेली आहे. नेमका हा विकास बनसोडे कोण आहे आणि भाऊसाहेब क्षीरसागर हे कोण आहे आणि खरंच त्यांचं प्रेम प्रकरण होतं का, यातूनच त्याची हत्या झाली का अजून दुसरं काय कारण आहे, याचा सर्व आपण सविस्तर आढावा या व्हिडिओमध्येच घेणार आहोत. नमस्कार, मी राज आणि तुम्ही बघत आहात राष्ट्ररूप क्रिएटर टीव्ही. तर जिल्ह्यात कायद्याचे राज्य आहे का असा प्रश्न आता खरोखरच निर्माण झाला आहे. जो तो स्वतःचा कायदा हातात घेऊन राबवायला सुरुवात करीत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं क्रूर हत्या करण्यात आली आहे, त्याच पद्धतीने आष्टू तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील मागासवर्गीय तरुण विकास बनसोडेची 2 दिवस अमानुष छळ करून हत्या करण्यात आलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे विकासच्या शरीराची एकही जागा अशी शिल्लक राहिली नाही ज्यावर मारहाणीचे वर्णन आहेत. इंचावर मारहाण झालेली दिसून येत आहे. 2 दिवस क्रूर पद्धतीने छळ करून विकासला अक्षरशः सोलवून काढला आहे. या प्रकरणात मयतेचा भाऊ आकाश अण्णा बनसोडे याच्या फिर्यादीवरून 10 आरोपीवर सध्या तर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे. या प्रकरणी मयत विकास बनसोडेचा भाऊ आकाश बनसोडे याने आष्टी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीमध्ये असे म्हटले आहे की विकास अण्णा बनसोडे वय 23 वर्षे हा 2018 पासून घुमरी पिंपरी येथील भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर याच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. 20/2/2025 रोजी तो घुमरी पिंपरी येथून आमच्या गावी बोरगाव येथे आला होता. तर 12/3/2025 रोजी माझा लहान भाऊ विकास अण्णा बनसोडे हा मला म्हणाला की माझी गाडी मालक भाऊसाहेब क्षीरसागर यांनी मला होळीसाठी त्यांच्या गावी घुमरी पिंपरी येथे बोलावले आहे. मी त्याच्याकडे चाललो आहे असं सांगून तिथून तो निघून गेला. त्यानंतर माझे आणि माझ्या भावाचे काही संभाषण झालं नाही. मग 15/3/2024 म्हणजे 15 मार्चला जो माझ्या घरी असताना दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घुमरी पिंपरी येथील भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर यांनी माझ्या मोबाईलवर फोन केला व ते मला म्हणाले की तुझे आई वडिलांना व नातेवाईकांना पिंपरी घुमरीला घेऊन ये व विकासला घेऊन जा व नसेल यायचे तर ते पण सांगा, आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचे आहे ते करतो. त्यावर मी त्यांना विचारले की काय झालं आहे. त्यावर ते मला म्हणाले की तुम्ही इथं आल्यावर सांगतो. त्यानंतर मी विकासच्या सोबत असलेल्या त्याचा मित्र प्रकाश साळवे यास मोबाईलवर फोन करून तुम्ही कुठे आहात असे विचारले असता त्याने सांगितले की मी व विकास असे आम्ही घुमरी पिंपरी येथे भाऊसाहेब क्षीरसागर याच्या घरी असून त्यांनी आम्हाला घरासमोर पत्र्याच्या शेडमध्ये दोरीनं बांधून ठेवलं आहे. ते आम्हाला दोरी व वायरनं बेदम मारहाण करत व शिवीगाळ करत आहे. तुम्ही आल्यानंतर ते आम्हाला सोडतील, लवकर या असे म्हणाला. त्यावरून मी त्यास आम्ही निघालो आहे असं सांगितलं. त्यानंतर मी माझे वडील आणि घरचे जे सदस्य होते असे करून ते पिंपरी येथे निघाले. असे फॅमिली सदस्य मिळून पिंपरी घुमरी येथे भाऊसाहेब क्षीरसागर याच्या घरी गेलो. त्याच्या घरी भाऊसाहेब क्षीरसागर यांचे भाऊजाई सुवर्णा बाळासाहेब क्षीरसागर या घरी होत्या. त्यांना मी विकास कुठे आहे असं विचारले असता त्यांनी मला सांगितलं की विकासच्या पोटात दुखत आहे, त्यामुळे त्याला भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर व बाबासाहेब भानुदास क्षीरसागर हे कडा येथील सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेलेले आहेत. त्यानंतर आम्ही सर्वजण कडा येथील सरकारी दवाखान्यात गेलो व भाऊसाहेब क्षीरसागर यांना फोन केला असता त्यांचा फोन बंद होता. त्यानंतर मी बाबासाहेब क्षीरसागर याच्या मोबाईलवर फोन केला असता त्यांनी मला सांगितलं की विकास या सिव्हिल हॉस्पिटल कडा येथे टाकले आहे. मी पोलीस स्टेशनला आलो आहे. त्यानंतर बाबासाहेब यांनी त्यांचा फोन बंद केला. मी कडा सरकारी दवाखान्याच्या डॉक्टरांना माझ्या भावाबद्दल विचारले असता तेथील डॉक्टरने सांगितलं की MS 23 AD 1955 या स्विफ्ट कारमध्ये 2 लोक येऊन त्यांनी विकास याला दवाखान्यात दाखल करून गाव आणि नाव न सांगता लगेच भरगाव वेगात ते निघून गेले. त्यानंतर डॉक्टरांनी भाऊ विकासची तपासणी केली असता त्यांचे भाऊ विकास हा मयत असल्याचं त्यांना सांगितलं. माझ्या भावाला प्रेम संबंधाच्या कारणावरून भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर आणि त्याच्या फॅमिलीनं मारला असून या 10 लोकांविरुद्ध तक्रार दिली असं सर्व त्याच्या भावानं झालेला प्रकार सांगितलेला आहे. तर 10 आरोपीवर भारतीय न्याय दंड संहिता जी आहे त्यांच्यावर लावण्यात आलेली आहे. माझ्या भावाला प्रेम संबंधाच्या कारणावरून भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर व त्याच्या फॅमिलीने मारल्यामुळं
या लोकांनी बेदम मारहाण केली व त्यात तो मयत झाला आहे. म्हणून मी या लोकांविरुद्ध तक्रार दिली आहे, असं यावेळेस विकास बनसोडे याच्या भावानं आपली फिर्याद नोंदवली आहे. आणि त्यांच्यावर आता 10 जणांविरुद्ध तक्रार, आरोपी विरुद्ध गुन्हा देखील नोंद झालेला आहे. तर मंडळी, एवढ्या क्रूर पद्धतीने हत्या केलेली आहे की याच्या तुम्ही बघू शकता, शरीरावर एक देखील अशी जागा, 1 इंच देखील जागा ठेवली नाही, तिथं वळ नाहीत. सगळं शरीर काळनिळं झालेलं आहे आणि सगळं शरीर ते रक्तानं असं रक्त सांगाळलेलं आहे अंगातल्या अंगात. आणि त्या मारहाणीमुळेच विकास बनसोडे याचा मृत्यू झालेला आहे. विकास बनसोडेचा मारहाणीमध्ये मृत्यू झाल्यानंतर जो क्षीरसागर आहे, त्या मुलीचा बाप, त्यानं काय केलं, त्याच्या घरच्याला फोन लावला आणि त्याच्या आईवडिलाला सांगितलं की फोन करून सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर या आणि येत नसेल ते पण सांगा.